आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहात तुम्ही? दुसऱ्यांच्या घरी काय तुमचा अकला बिकला नाही तुम्हाला? वा बाहेर दुसऱ्यांच्या घरी असं शिरतात. मागे मागे. नॉनसेन्स. हॅलो. हा हा मी येतेच आहे तिथे. अरे तुम्हाला का लाजा बिजा वाटतात का नाही तर असं दुसऱ्याच्या घरात शिरताय? नॉनसेन्स. अशाने माझं नाव खराब करशील. माझं नाव खराब म्हणजे सत्याचं नाव खराब. सत्याचं नाव खराब म्हणजे तात्यासाहेबांचं नाव खराब. तात्यासाहेबांचं नाव खराब म्हणजे पार्टीचं नाव खराब. पार्टीचं नाव खराब म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब. देश दोही कुठले? कुठला सेन्सच नाही तुम्हाला. नॉनसेन्स. अरे ह्यो घरात घुसते ना आपल्याला बोलतोय. हो ना यार. इतकूच करणार या. चोर माझं कानातलं घालतो. चोर नाहीये माझं घरात आम्ही चोर नाहीये. आम्ही चोर नाहीये. हा सत्या मला काय जिवंत सोडणार नाही. लवकरात लवकर इथून पलटी मारायला पाहिजे. मिस्टर पंकज. काय तुम्ही मला फोन केला होता? हो आम्हीच फोन केला होता तुम्हाला. मंजू. मिस्टर पंकज हॅकर आहेत ते. इथिकल हॅकर. जे काय ते नियमाप्रमाणे. नमस्कार. चला मग या. तेच बस सर. हे यो पेन ड्राइव. दादा किती वेळ लागेल अजून? थोडा वेळ. मॅडम पेनड्राईव्ह ओपन झाला. हा नेमकं काय ह्याच्यात? नक्की सांगता येणार नाही. सगळ्या फाईल्सना पासवर्ड आहे. सगळ्या नाही. मी एक फाईल क्रॅक केली आहे. ग्रेट. ओपन करा. अरे ह्याच्यात तर तात्यासाहेबांचं नाव आहे. प्रिया, हे पेनड्राइव्ह तात्यासाहेबांचं आहे.
तात्यासाहेबांचा चोरला ना. ही नक्की कसली माहिती? नक्की सांगता येणार नाही, पण मी ट्राय करतो. पण आपल्याला जर योग्य माहिती पाहिजे असेल ना, तर आपल्याला सायबर सेलला कॉन्टॅक्ट करावं लागेल. राहू दे, मी आधी तात्यासाहेबांशी बोलून घेते. आमच्या लेकीला आमची आठवण आली. कस काय ओळखलं आम्ही? बोल. तुमचा कुठला पेन ड्राईव्ह हरवलाय का? कारण मला एक तुमचा पेन ड्राईव्ह सापडला. तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत वाटतं त्यात. मी घेऊन येते. अहो काय केलं मॅडम? काम बाकी होतं अजून. पेनड्राईव्ह का काढला? अहो राहू दे, तात्यासाहेबांचाच पेन ड्राईव्ह आहे. भला माणूस आहे. त्यांचं पाकिट चोरीला गेलं होतं ना, तवा हरवला. पण थँक्यू हा, तुमच्यामुळे कळलं तरी कुणाचं आहे ते. माय प्लेजर. चला मॅम, येतो. थँक्यू फॉर युअर हेल्प. थँक्स. सत्या, तू अजून घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या नाही का? हे बघ सत्या, आत्ताच्या आत्ता ह्या पेपरवर सह्या करून संपून टाक हे विषय. मला ती निबेट अजिबात सहन होत नाही. मम्मी, मी तुला सकाळी सांगितलं नव्हतं. अगं तात्यासाहेबांना दिलेला शब्द मला नाही मोडता येणार. आणि तात्यासाहेबांचा शब्द माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तुला बी चांगलंच माहित आहे. माझ्या लेकरा, कोकरा, वाकरा, मला कळते की तुझी अवस्था काय आहे ती. पण ती नेबेटची आत्या हिता आपल्या दारात येऊन समजा खानदानाचा अपमान करून गेली. आणि आपला त्या नेबेटच्या पगारावर डोळा हाय असं बी म्हणून गेली ती बाई. कुणी बी येऊन तुझ्या मम्मीचा असा अपमान करणार, तो चालणार आहे का तुला? मम्मी, तू टेन्शन नको घेऊ. मी बघतो काय ते. काय झालं? काय झालं? एवढे का चिडलायत? काय बोलले मम्मी साहेब? एवढं झाले का चिडायला? तुमच्यामुळे चिडलं मी वाघमारे मॅडम. माझं चिडायचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही स्वतः आहे. तुमच्यामुळे ना माझं डोकं फिरलंय बघा. तुम्ही त्रास देत होता तेवढं काही कमी होतं की आता स्वतःच्या आत्याला पुढे करून आम्हाला त्रास देताय? म्हणजे आत्याला पुढं करून का त्रास देईन? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? काय आहे?
तुमची आत्या इथं आमच्या दारात येऊन आमच्या मम्मीचा अपमान केलाय आणि यावर सह्या कराव्या म्हणून दंगा बी घातलाय. आणि हे काय पहिल्यांदा नाही तुमच्या आत्याचं असं वागणं. जरा चान्स घावला की येतात आणि दंगा घालतात. हे सुरवेंचं घर आहे, धर्मशाळा नाही. तुमच्या आत्याला सांगा. हे बघा, तुम्ही जे माझ्यावर आरोप करताय ते चुकीचे आहेत. आत्ता इथं कधी आली, काय बोलून गेली, मला काय बी माहित नाही. माहित नाही तुम्हाला? पण तुमच्या घरच्यांनी एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुम्हाला घटस्फोट नाही देऊ शकत वाघमारे. हे घ्या, हे द्या तुमच्या घरच्यांना आणि सांगा त्यांना सह्या केल्या म्हणून सत्यानं. मी घटस्फोट द्यायला तयारच आहे, पण तुम्ही नाही. तेव्हा तुम्हीच हे पेपर त्यांना द्या, म्हणजे त्यांची तरी खात्री पटेल. असं त्या गुंडांनी घटस्फोटाच्या पेपरांवर अजून सह्या केल्या नाही त्या. सुनंदे, तुला सांगून ठेवती, त्या माणसांची नियत अजिबात चांगली नाही. आपल्या मंजीच्या पगारावर डोळा आहे त्यांचा. होय, आणि तुला तर फक्त दीदी सून म्हणूनच पाहिजे होती. तिचा पगार नको होता, हो ना? अगं ए वचक्या तोंडाचे, तुझं थोबाड जरा बंद ठेवा. अगं एवढीशी होतीस, माझा दादा गेला तवा मी धावून आली होती. ही घर आहे का नाही, समजा मी कसं उभं केलंय का नाही, माझ्या जीवाला माहित आहे. तुला काय सुद्धा ठाव नाही. मी नसती का नाही तर ही घर उभं बी राहिलं नसतं. रत्नाखाटे काय चीज आहे ही त्या सत्याला ठाव नाही अजून. कोण कसं आहे ना ते चांगलंच कळतंय मला. इथं माझ्या दारात कशाला आलाय? बघ, जर घटस्फोटांच्या पेपरांवर सह्या केल्या असतील तरच घरात पाय ठेवायचा, नाहीतर आल्या पावली माघारी फिरायचं. तुला कोण इथं जावई मानत नाही. चल निघित ना. घटस्फोटाचा पेपर पाहिजेत ना तुम्हाला? आणल्यात. आत्तोबा, त्यांनी जर का सह्या केल्या असतील तर मंजू या घरात रिटर्न येणार आणि आपल्या सगळ्या उधाऱ्या सेटल होणार. वा, लई टिवटिव करत होता ना. आता हे तुकडे घ्या, जोडा, भिंतीवर लावा आणि बसा बघत. अरे हे काय केलं ती? तुझी हिम्मत कशी झाली फाडायची? हिम्मत तर आमच्या जन्मापासूनच आहे. तेव्हा एक गोष्ट सांगतोय की लाईफ टाईम डोक्यात फिक्स करून ठेवायची. परत माझ्या दारात येऊन मम्मीचा जर अपमान केला ना तर असा कार्यक्रम फिक्स करीन की अख्खा सातारा बघत राहील. कळलं का? आणि दुसरी गोष्ट, काय बी झालं तरी तुमच्या भाचीला घटस्फोट देत नसतोय मी.
माझ्याच घरात येऊन मला धमकी देतीस वी? मग तू भी एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेव, नाही तुझ्या डोळ्यामोर माझ्या भाचीला मंजिरी सुर्वेची मंजिरी वाघमारे करून ह्याच घरात नाही घेऊन आली का नाही, तर नावाची रत्ना काढते नाही मी, इथे ना ठेवायचं. बघूया की सत्या सुर्वे हे नाव तुम्ही बी ध्यानात ठेवा. काय काय निबट कुठे गेलाय तो? बोल की, मूग गिळून गप्पा बसलीस? मला माहितीये तुझ्यातून सत्याच्यात वाद झालाय ती. रागात कुठे गेलाय तो? सत्या ए नेबळट, काम टाळायचा चान्स घेऊ नका. चल जा काम कर. सत्या मम्मी, सत्या कुठे गेलाय ग? बाहेर गेलाय तो. आपण काय झालं? कुठं जाणार काय सांगून गेलाय का? अरे गप गुमान सांग आता काय झालं ती. ते सत्या आल्यानंतर सांगतो. कधी माघारी येतो काय बोलला बिललाय का? अरे नाही रे बाबा, पण एवढं का उतावळी झालं त्याला भेटायला? विशेष तसा आहे मम्मी. सत्याला सांगतो, फोन मी उचलून झालाय तो. ए बाल मी अरे खुळ्यागत का वागतोय? सांग की काय झालं ती. अरे सत्या कुठं होता तू? फोन करतोय, फोन मी उचलून झालाय तू. इथंच होतो, पण काय झालं काय? अरे रुपालीच्या पोरानं पळवून नेलं होतं, त्याची माहिती गावली. आपले पोरं त्याच्या मागावर आहेत, गावला की लगेच उचलतो. सत्या ती पोरगं कोण आहे माहितीये? कोण आहे? रिक्षावाला. त्याच्यासाठी मला सोडले वय? बघतोच कोण आहे. आता त्याचा कार्यक्रमच फिक्स करायला लागतोय. आई आमरे, अगं बघितलंच ना कसं कसं सगळं चाललंय ते मंजूच्या बाबतीत. अगं किती विचार करशील. पाणी पी. हे सत्य बेवकस आडून बसलाय बघ. धड तिला बायको मानत नाही, धड तिला सोडून द्यायला तयार नाही. हे असं कुठं असते भाई? आमरे, माझ्या काने जीवाची लई घालमेल होतीये. आई अगं तुझी काळजी मला बी कळत्या, पण आपल्याला जरा धीर धरायला पाहिजे ना ग. अगं पण संसार करायचाच नाही तर रेटायचा कशा पायी? उगाच माझ्या पोरीच्या जीवाचे हाल करतोय. आमरे तू का नाही, तू फोन लाव मंजूला. मला बोलायचंय तिच्याशी. तिचा आवाज कानावर पडला ना तर वाईट जीवात जीव येईल ग माझ्या. फोन लाव. नाही नको, आता नको करायला. आपण उद्या सकाळी करू फोन. आमरे अगं असं काय करतेस तू? आत्ता फोन लाव तिला. मला आत्ता बोलायचंय तिच्याशी. फोन लाव. लावते. घे. हाय बोल. हॅलो मंजू, बाळा लई आठवण येते ग तुझी. कशी आहे तू? मला बी तुझी लई आठवण येते. पण तुला काय झालं? रडतेस का तू? आत्या काय बोलली का? अगं घटस्फोटाचा पेपर पाहिजेत ना तुम्हाला? आणल्यात. मंजू ह्यो तमाशा काय संपत नाही बघ.
मला तुझी लई काळजी वाटते ग. माप ओलांडून त्या घरात गेलीस तरी बी संसाराचं सुख नाही तुझ्या नशीब. आई, संकट काय नवीन आहेत का आपल्यासाठी? तरी बी आपण तग धरून आहोत. आता समजा वेळेवर आणि देवावर सोडून देऊ. म्हणजे अगं आणखीन किती वाट बघायची ग? हा, मला आणखीन नाही वाट बघता येणार. तू तू एक काम कर, तू का नाही सरळ पळून ये इकडं. हा, नाही, पळून यायला मी कुठला गुन्हा केला नाही आणि माझा देवावर विश्वास आहे. तू काळजी नको करू, समजा ठीक होईल. तू सुद्धा शांत हो, समजा ठीक होणार आहे. ठीक आहे. तुझा आवाज कानावर पडल्यावर वाईट जीवात जीव आला माझ्या. चल ठेवते फोन. हा, काळजी घे बाळा. आई